नमस्कार मंडळी, मी धीरज तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मंडळी, शॉर्ट ब्लॉग बनवून झाल्यानंतर आज फायनली मोठ्या ब्लॉगकडे आलेलो आहे आणि जस्ट उठलेलो आहे। थंडी भरपूर आहे, मागे फॉग बघत असाल तुम्ही आणि स्वेटरसुद्धा घातलं आहे। त्याच्यावर तुम्ही अंदाज लावू शकता की यवतमाळ जिल्ह्यामध्ये म्हणजेच अखिलेशच्या गावाला इकडे भरपूर थंडी आहे, मुंबईपेक्षा 3 पट थंडी तुम्ही म्हणू शकता। आणि जस्ट उठलेलो आहे आणि फक्त आता जो सूर्य जो उगवतो आहे त्याच्याच सनलाईटमध्ये हा व्हिडिओ बनवतो आहे, त्याच्यामुळे लाईट तुम्हाला कमी वाटत असेल, पण खूप मस्त असं वातावरण झालेलं आहे। आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही कोकणातली सकाळ तर बघितलीच असेल भरपूर वेळा, तर आज मी तुम्हाला दाखवतो यवतमाळ जिल्ह्यातली सकाळ कशी असते ते। आणि जस्ट उठलेलो आहे, म्हटलं ब्लॉगला सुरुवात करूया, कारण की काल मेहंदीचा कार्यक्रम होता, तर बरेचसे मंडळी घरी आलेले आहेत आणि त्याच्यामुळे सर्वांचं आवरण्यामध्ये भरपूर वेळ जाईल आणि मग मी ब्लॉग सुरू करायला पण खूप लेट होईल। म्हटलं की आपण ब्लॉग सुरू करूया। तर मंडळी, आता तर मी जातो, बघूया आपल्याला कधी फ्रेश व्हायला भेटते ते, आंघोळ करायला भेटते ते, त्याच्या हिशोबाने सर्व करेन। आणि तोपर्यंत ना, काल मेहंदीचा कार्यक्रम झाल्यावरती एक देवाधर्माचा कार्यक्रम झाला छोटासा, त्याच्यावर मी क्लिप्स काढलेत, सो ते तुम्ही तोपर्यंत बघून घ्या। आपल्या कोकणामध्ये हळदीचे जे काही प्रोग्राम असतात ते तर मला माहितीच आहेत की बेसिकली मला आयडिया असते की आता काय होणार आहे, नंतर काय होणार आहे, परंतु मी विदर्भ साईडला फर्स्ट टाईम आलेलो आहे, तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला खास करून विदर्भामध्ये हळदीचा प्रोग्राम कसा साजरा होतो हे तुम्हाला बघायला भेटणार आहे। आणि त्याशिवाय आज आपल्याकडे संगीताचा देखील कार्यक्रम आहे, ते सुद्धा तुम्हाला बघायला भेटेल। तर मंडळी, चला ब्लॉगला सुरुवात करूया। या व्हिडिओमध्ये तुम्हाला खास करून विदर्भातली हळद आणि त्याच्यानंतर संगीतसुद्धा आहे रात्री, ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे। तर व्हिडिओमध्ये नक्की शेवटपर्यंत बनून राहा। आणि आता इंट्रो तर तुम्हाला मी फटाफट दिला, कारण की मला माहिती आहे आजचा प्रोग्राम का आहे ते, पण इकडच्या विधी परंपरा सर्व काही वेगळं आहे, म्हणजे ते सर्व बघायला भेटेल तुम्हाला। आणि कसं कसं काय काय होईल ते आता मी एक एक करून दाखवेन तुम्हाला, जसं जसं मला शूट करायला जमेल, कारण की सर्वच माझ्यासाठी नवीन आहे। सो एकंदरीत हा व्लॉग जो आहे ना, तो अचानकमध्ये कधीही कुठेही कट होऊ शकतो।
सूर्य हळूहळू हळूहळू उगवतं आणि मस्त असा फॉगी वातावरण. आणि या साईडला आहे आपला हळदीचा मंडप. आत्ताच सर्व मंडळी उठलेत. तिथे चुलीवरती पाणी तापत ठेवलेलं आहे. तर तिथे सर्व मंडळी शेकोटीसाठी पण उभे आहेत. आणि रात्री गाड्या इथे आपण पार्क केलेल्या, तर नंतर बाहेर निघतीलच. त्या साईडला कापसाची शेती आहे, बघू शकता सगळीकडे फॉग आहे. कुठे गेलेला रे? काम ही काम आहे तेरे को आज. मंडई अंघोळी तर मी करून घेतली, कारण की तुम्हाला पण माहिती आहे लग्न घर म्हटलं की सर्वांची धांदळ, सर्वांची धावपळ. आणि खास करून जेंट्स लोकांना आयडियात नसतं की आपल्याला कधी कुठे आणि केव्हा आंघोळ करायला भेटेल. तर त्याच्यामुळे मला चान्स भेटला आणि मी मात्र आंघोळ करून घेतली. पण आता सीन काय झालेलं माहिती आहे का? थंडीमुळे तेलाची बाटली गोठून गेलेली आहे, तेल पडतच नाही आहे. आणि उन्हात ठेवायचं म्हटलं तर तितका पुरेसा ऊन पण नाही आहे की ही वितळेल लवकर. आणि दुसऱ्या तेलाच्या बाटल्या पण घ्यायला गेलो तर त्यांची पण अवस्था अशीच आहे. ही मी माझी आणलेली तिकडून, आणि आता हिला जुगाड करून वितळूया आपण. बघूया. आपलं हे चूल चालू आहे ना, तिथे जातो, थोडंसं मेल्ट करतो आणि रेडी होतो. तेल होतं येतच नाही, हलवून बघितलं गोठलेलं आहे तेल. तर अशी गंमत झालेली आहे सकाळी. आणि तेलाची बाटली अशी गोठली की समजून जायचं बेकार थंडी पडलेली आहे. तर गाईज आता हाच आपल्याकडे ऑप्शन आहे सध्या. अशीच आपल्याला थोडी करून वितळावं लागेल. विचार केलेला गरम पाण्यात टाकतो म्हणजे बाटली मेल्ट व्हायचा प्रश्न नाही, पण नको, आपण असंच करून घेऊ फटाफट. आणि या साईडला जेवणाची तयारी चाललेली आहे. मोठा चूल आहे, पूर्ण मोठं टोप घेतलेलं आहे. आणि तिकडे भाजी वगैरे कटिंग करतात आहे. सर्वात पहिला हे काम आपलं महत्त्वाचं आहे. आपण रेडी होऊया. तर मंडळी मी सध्या टेरेसवरती आलेलो आहे, कारण की खाली सर्वांची धावपळ चालू आहे, कामं चालू आहेत बरीचशी, आणि त्याच्यामध्ये ब्लॉग करायला मला जमणार नाही. त्याच्यामुळे मी टेरेसवरती आलो. खाली तुम्ही बघत असाल जेवणाची वगैरे काही ना काहीतरी तयारी चालूच आहे. आणि मी अखिलेशला विचारलं की आज आपल्याकडे नक्की प्रोग्राम कसे काय असणार आहेत. तर त्याला जे माहिती होतं ते त्याने मला शेअर केलं. जसं की बांगड्या भरण्याचा प्रोग्राम आहे, हळद आहे, संगीत आहे, असे प्रोग्राम आहेत आपल्याकडे. आणि इकडचं सर्वच रूढी परंपरा वेगवेगळ्या आहेत, त्याच्यामुळे थोडंसं तुम्ही ॲडजस्ट करून घ्या, कारण की मध्ये खूप सारा व्हॉइस ओव्हर कंटेंट होणार आहे आजच्या आपल्या ब्लॉगमध्ये. आणि अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे आपले जे भाऊजे आहेत ताईचे होणारे मिस्टर, ते सुद्धा पहाटे आले डायरेक्ट वापीवरून इकडे. आणि त्यांचे जे सर्व फॅमिली मेंबर्स आहेत लग्नाला आलेले, त्यांची पण सोय, भाऊजींची सोय, सर्व तिकडे हॉल आहे, हॉलमध्ये मस्त असे रूम आहेत, तिकडे त्यांची छान अशी सोय केलेली आहे. त्यांना सर्व सकाळी नाश्ता पाणी वगैरे देऊन आले. अखिलेश वगैरे आणि थोडी मोठी माणसं वगैरे गेलेले, त्यांच्याशी सोय केलेली आहे. पहाटे ते लोक आलेले आहेत आजच्या दिवशी, हळदीच्या दिवशी, कारण की हळद तशी पण आपली संध्याकाळी तर त्याच्यामुळे ते थोडासा आराम वगैरे पण करू शकतात असं. सो काय नाही, गार वाटते सकाळी, अजूनही गार वाटते. 9 वाजलेत आत्ता. तर म्हणजे आता भरपूर बोललो मी मागासपासून. आता पुढे जे काय आपला प्रोग्राम असेल ते सर्व तुम्ही पहा. तर फायनली मंडळी आता पाठीमागे जर माझ्या बघितलं तर इकडे चाललेला आहे बांगड्या भरण्याचा प्रोग्राम. सर्व फोटोग्राफर मंडळी आलेले आहेत आणि फर्स्ट टाईम हा माझा सर्व एक्सपिरियन्स आहे की लग्न घरामध्ये मी आहे आणि एक कार्यक्रम ज्याचे माझ्या पुढ्यात होतात. तर बघूया आपण बांगड्या भरण्याचा प्रोग्राम. आणि सर्व मी आता सिनेमॅटिकमध्ये शूट केलेलंच आहे, त्याचं तुम्ही बघून घ्या पुढे. ताईने सर्वप्रथम बांगड्या भरल्यानंतर काकीने भरल्या. आता एक करून सर्व लेडीज आहेत ते इथे बांगड्या भरून घेतात. आणि त्याच्यानंतर संध्याकाळी आपला हळदीचा कार्यक्रम आहे 4 वाजता. तर मग तिथून आपला हळदीचा प्रोग्राम सुरू होईल.
मंडई जेवायला घेतलं आहे. जेवायला बघताय भाजी आहे, कढी आहे, भात, त्यावरती वरण आणि चपाती आहे. आणि इकडे आपले वाढपी मंडळी सर्व हळूहळू ओळखीचे झालेत. इकडे बघा हो आता. तर मंडळी तुम्ही बघितलात की ट्रेडिशनल शूटच झाला, कारण की बांगड्या बनण्याच्या कार्यक्रमानंतर एक छोटासा मानपानाचा प्रोग्राम झाला, जेव्हा भाऊजींच्या घरचे सर्व रिलेटिव्ज आले तेव्हा. आणि त्याच्यानंतर आम्ही जेवलं वगैरे. आणि आता हळदीचा प्रोग्राम पण आहे आपल्याकडे. आणि थोडासा थकावट वाटते, कंटाळा पण आला, झोपसुद्धा येते, कारण की नुसतं उभं राहून 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 काही करायला नाही आहे त्याच्यामुळे. आणि तर गाडीमध्ये आलो आहे, तिथे आलो साईडला गाडीमध्ये थोडंसं निवांत जरा बसायला. आता हळदीचा प्रोग्राम सुरू होईल. डीजेवाला पण यायचा बाकी आहे. अखिलेश वगैरे गेला डीजे आणायला, कारण आला आहे म्हणजे असं तो, पण त्याला इकडे घर नाही माहिती, ते त्याला इकडे आणतील. आणि मग हळदीचा काय प्रोग्राम असेल, फोटोशूट असेल ते सुरू होईल. ते सर्व तुम्हाला आता मी शेअर करतो. सो बघूया, काहीतरी नवीन पाहायला भेटतं आहे मलासुद्धा, तुम्हालासुद्धा. बनून राहा व्हिडिओमध्ये, काय ना काहीतरी वेगवेगळं घडत राहील. आणि हां, हळदीनंतर संगीत पण आहे, पण आता संगीताचे व्हिडिओ तर जास्त नाही टाकू शकणार, कारण की आपल्याला कॉपीराईट येतो. तर 1-2 मेन व्हिडिओ टाकून देईन बस. ते बघा मंडळी, आपला डीजे आलेला आहे. राळेगावमधील सर्वात फेमस असा RDS डीजे. तर मंडळी इकडे बघू शकता, मस्त अशी गाडी डेकोरेट केलेली आहे, कारण की संध्याकाळी आपल्याला जायचं आहे संगीतच्या प्रोग्रामसाठी. आणि अखिलेशच गावातला एक ओळखीचा माझा झालेला नवीन मित्र, तो त्याच्या हेल्पने इथे गाडी थोडीफार डेकोरेट केली. अजून भरपूर असं मटेरियल होतं, परंतु काही मटेरियल डॅमेज झालेलं, त्याच्यामुळे जेवढं मटेरियल अवेलेबल होतं त्याच्यापासून फटाफट गाडी डेकोरेट केली. आणि आता जातो परत तिकडे, कारण की ताईच्या हळदीचे विधी चालू आहेत. मंडळी, मला काही कारणास्तव हळदीचे सर्व विधी शूट करता नाही आले, परंतु जेवढे जमले तेवढे सर्व विधी शूट केले. म्हटलं आता जरा डीजे जवळ जाऊया, बघूया विदर्भामध्ये डीजे कसा वाजतो, कारण की हा फेमस RDS डीजे आहे. आणि बघितलं तर यांचं इथे त्यांनी सुरुवात केलं आणि मस्त असे वाजत होते. एक छोटीशी झलक तुम्ही पण पहा.
तर मंडळी फटाफट आता रेडी झालेलो आहे संगीतच्या कार्यक्रमाला जाण्यासाठी. हळदीचा सर्व आपला प्रोग्राम झालेला आहे आणि घाईघाईमध्ये ब्लेझर वगैरे घालून रेडी झालो आहे फटाफट. आणि आता अखिलेश, ताई, मी आम्ही सर्वजण चाललेलो आहोत हॉलमध्ये, कारण की हॉलच्या तिथेच आपला संगीतचा आजचा प्रोग्राम असणार आहे. तिथे डेकोरेशन केलेलं आहे संगीतसाठी. तर हॉलवरती आलो आणि इकडे पाहिलं तर भाऊजींचे सर्व रिलेटिव्ह इथे त्यांच्या खानदेशी टाईपचे ते डान्स करत होते. तर मंडळी जेवायला घेतलेलं आहे आणि जेवून झाल्यावरती मला साऊंडवाल्याकडे सर्व दीदीचे डान्सचे गाणी शेअर करायचे आहेत, कारण की सर्व कंबाईन केलेले गाणे माझ्याजवळच आहेत. कर दिया आने में। आप रुको, मैं कुछ खाने के लिए लाती हूँ। अरे तुम ठहरो, गुड्डू जाओ खाना लेके आओ। अरे पापा कभी भी मुझे कुछ काम करने नहीं देते। अरे राजकुमारियाँ काम नहीं करते हैं। मेरी ज़मीन आसमां मेरे पापा, मैं हूँ जहाँ है वहाँ मेरे पापा, मेरे पापा, मेरे पापा।
हळदीचा व्हिडिओ तो बनवला बट त्याचा एंडच करायचा राहून गेला, त्याच्यामुळे आता हा एंड करतो या व्हिडिओचा. आणि माझी स्किन थोडी ड्राय दिसत असेल कारण की इकडे भरपूर थंडी आहे आणि कितीही काही पण लावा, वॅसलिन लावा, बॉडी लोशन लावा, स्किन ही ड्राय पडतेच पडते. त्याच्यामुळे थोडा माझा चेहरा तुम्हाला वेगळा वेगळा दिसत असेल. आणि हा व्हिडिओ आता इथे सेंड करतो आहे मी. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं की ताईचा संपूर्ण बांगला भरायचा प्रोग्राम आणि त्यासोबतच हळदीचा प्रोग्राम. आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की अरे हळद तर लावताना दाखवलीच नाही. तर ॲक्च्युली ज्या दिवशी हळद होती ना त्या दिवशी पौर्णिमा होती, त्याच्यामुळे हळद लावली नाही ताईला. फक्त नावाला बोलतात ना, ते फक्त हाताला वगैरे हळद लावली, बस दॅट्स इट. आणि जे काही विधी होत्या यांच्या पद्धतीच्या त्या सर्व झाल्या. आणि जे जे मला जमलं शूट करायला ते सर्व शूट केलं, कारण की मध्ये मध्ये कामं पण होती, थोडी हेल्प करायची होती. सो ते प्लस शूट असं दोन्ही जसं मला जमेल तसं मी केलेलं आहे. त्याच्यामुळे मला कुठेतरी असं वाटतं की आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो मला जसा पाहिजे होता तसा कुठेतरी नाही बनला आहे. आणि तरीसुद्धा तुम्हाला कुठे ना कुठेतरी हा व्हिडिओ जर आवडला असेल थोडाफार तरी, तर लाईक जरूर करा. तर चला मंडळी, आता उद्या ताईचं लग्न आहे. दोन्ही फिलिंग्स फील होतात मला. म्हणजे एका साईडला हॅपीवाली फिलिंग आहे, एका साईडला ताई आता जाणार आहे, तिची विदाई होणार आहे. हे सर्व दोन्ही फिलिंग्स आहेत सध्या. बघू आता उद्याचा ब्लॉग कसा बनतो आहे ते. तर नक्की उद्याचा ब्लॉग देखील तुम्ही जरूर पहा.